राज्य शासनानं दारूवरती मोठ्या प्रमाणात एमआरपी आणि दर वाढवलेले आहेत। याचा परिणाम असा होणार आहे की शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 400-450 बार आहेत। संबंध महाराष्ट्राचा विचार केला तर हा संबंध महाराष्ट्राच्या व्यवसायावरती, बार असोसिएशनच्या व्यवसायावरती याचा परिणाम होणार आहे। आणि याच्यातून काय होणार आहे, जेव्हा बारमध्ये एवढे रेट जे आहेत वर्षाने 100 रुपये 80 रुपये इथपर्यंत सुद्धा वाढ झालेली आहे। आणि इथून काय होणार आहे की याचा परिणाम असा होणार आहे की दहाव्यावरती म्हणजे 2 नंबर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि याच्यामध्ये शासनाचा रेव्हेन्यू जो काय मिळायला पाहिजे शासनाला तो 2 नंबर झाल्यामुळे त्या ठिकाणी शासनाचं उत्पन्न सुद्धा कमी होणार आहे। आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की ही जी भरमसाठ वाढ झालेली आहे, वाढ असावी पण ती किती असावी, 10-20 रुपये असावी, 100 रुपये 80 रुपये जर प्रति बॉटल जो वाढ असेल तर याचा परिणाम ग्राहकावरती होणार आहे आणि ग्राहक या बारपासून लांब जाणार आहे आणि मग 2 नंबरच्या व्यवसायाला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळणार आहे। तर आमच्या शासनाला विनंती आहे की ही जी वाढ आहे दरवाढ मागे घ्यावी आणि उद्या जो बंद पुकारलेला आहे राज्य पातळीवरती त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा बार असोसिएशन आणि संबंध आमचे सर्व सभासद त्या ठिकाणी आमचा व्यवसाय बंद ठेवून त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत। परत दुसरी सुद्धा आमची एक अशी विनंती आहे शासनाला की इकडं एमआरपी तर वाढवलेलीच आहे पण 1 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी 5% असलेला वॅट सुद्धा शासनानं 10% केलेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा कपात होणं गरजेचं आहे अशी आमची शासनाला विनंती आहे। आणि उद्याचा बंद कडकडीत आमचा उस्मानाबाद जिल्हा जे आहे त्या ठिकाणी पाळतील आणि राज्य पातळीवर जो बंद पुकारलेला आहे त्यामध्ये आम्ही निश्चित सहभागी होऊन उद्या बंद पाळू एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं। हाक पुकारलेले आहे, धाराशिवकरांना काय आवाहन कराल? बिअर बार हा व्यवसाय पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात चांगला होता पण आता बिअर बारचा व्यवसाय हा संपण्याच्या मार्गावर आहे आणि ह्याला कारण आहे की शासनाची सतत दरवाढ ह्या वर्षात कमी 4थी वेळ आहे शासनाची दर वाढवण्याची। मध्यंतरी 10 रुपये एमआरपी वाढले, आता डायरेक्ट त्यांनी 100 रुपये 90 रुपये 80 रुपये एमआरपी वाढवले आणि ह्याच्यामुळे डुप्लिकेशनचं प्रमाण वाढणार, लोक डुप्लिकेट दारू पिऊन लोकांच्या आयुष्याशी शासन खेळत आहे हा माझा ठाम एक विचार आहे। ह्याच्यात कुठेतरी शासनाने विचार करून बारवाल्याचे व्यवसाय जर वाचवायचे असतील तर दरवाढ थोडी रद्द करावी आणि 10% व्याट हा आमच्यावर जो लादलाय तो पण कमी करा अशी आमची शासनाला विनंती आहे। आणि उद्याचा जो बंद आहे त्याच्यात धाराशिव जिल्ह्यातील सगळे बार यांनी निर्णय घेतलेला आहे बंद ठेवण्याचा, उद्याचे बार सगळे बंद राहतील। शासनाने दरवाढी केल्याबद्दल सर्व परमिट रूम धोक्यात आलेले आहेत। सर्व बारचे धंदे तोट्यात जाणार आहेत। तरी शासनानं 10% वॅट कमी करावा व वाढीव एमआरपी केलेले कमी करावी। जर नाही केली तर 2 नंबर मोठ्या प्रमाणात होणार आहे। यासाठी शासनानं ही दरवाढ मागे वॅट कमी करावा आणि परमिट रूम वाल्याला धंदा करण्याची मदत करावी। उद्या तुम्ही बंद पुकारलाय, जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नंतरची भूमिका काय असणार आहे? जर शासनानं नाही मागितली तर आम्ही उद्या बंद करणार आहोत। नाही नंतर बंद करणार आणि आमच्या सर्व महाराष्ट्र लेवलच्या संघटना जी काही निर्णय घेतील त्यात आम्ही सहभागी आहोत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।